सो पण US मार्केट का पडते सर आज? कारण की US मार्केटवर खूप सारे इकॉनॉमिक्स डिपेंड आहे, खूप सारे मार्केट्स आज US मार्केटवर डिपेंड आहे आणि ते कुठंतरी आज US मार्केट पण खूप पडतं आहे आणि त्यामुळे ग्लोबल मार्केट खूपच खराब आहे. सो या रिलेटेड काय सांगाल? चांगला प्रश्न आहे, कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहे. उत्तर तसं बघितलं तर खूप कॉमन सेन्स आहे. थोडंसं पुन्हा मागे जाऊयात. 2020 नवीन संकट कोविडचं. मोस्ट ऑफ द ह्युमॅनिटी आपल्याला माहीत नव्हतं मनुष्य जातीला की अशा प्रकारच्या संकटाशी डील कसं करतात. मग त्याच्यात आपण अनेक युक्त्या केल्या. आपण लॉकडाऊन करून टाकलं, खूप लोक नोकरीवरनं काढण्यात आले, काही लोकांचे धंदे बंद पडले आणि जी एकंदरीत तिथे भीतीचं वातावरण, अराजकता, अनसर्टन्टी हे सगळं झाल्यावर इकॉनॉमीला वाचवण्यासाठी अमेरिकेने त्यावेळेस काय केलं किंवा मोस्ट डेव्हलप्ड नेशन्सनी काय केलं. लोक घरी बसलेत. आज उपाशी राहिला माणूस, उद्या उपाशी राहिला, 4 दिवस उपाशी राहिला, त्याचं डोकं फिरलं तो रस्त्यावर येईल, तो काहीतरी गोंधळ घालेल, सिव्हिल वॉर हो जाएगा. ह्या सगळे हे दिस आर जस्ट गेसवर्क्स दॅट दी गव्हर्नमेंट इज सिंग. ह्या सगळ्यांना शांत करायला काय? पैसा दो लोगों को. घर में बैठा ना भाई, पैसा आले. आता पैसे तर माझ्याकडे पण नाही, गव्हर्नमेंटकडे. मग काय करायचं? छापा नोटा, छापा नोटा, धप्पाधप नोटा छापल्या. डॉलर प्रिंट केली. US has printed dollars, Europe has printed dollars, and they have dollars किंवा euros whatever currency, and they have वाटलेत पैसे. डेटा हे सांगतो की USच्या इतिहासात जे टोटल डॉलर प्रिंट झाले मे बी 200 वर्षात, त्याच्यापैकी 25% डॉलर ते 2 वर्षात प्रिंट झाले. सो यू कॅन इमॅजिन व्हॉट वॉज द अमाऊंट ऑफ प्रिंटिंग डन. आता हे सगळं बाजारात पैसे आले. आता तुमच्याही खिशात पैसे आहेत, माझ्याही खिशात पैसे आहेत. मला हे पुस्तक घ्यायचं आहे, सगळ्यांच्या खिशात पैसे आहेत. या पुस्तकाची किंमत आहे 500 रुपये, पण स्टॉक लिमिटेड आहे. तर तुम्ही काय म्हणणार? माझ्याकडे पण पैसे आहेत, 510 में दो. तिसरा माणूस येईल तो म्हणाल मला पाहिजे भाई 510 काय 550 घे. अशी ती किंमत. त्याला म्हणतात इन्फ्लेशन. म्हणजे ज्याची किंमत 500 रुपये ती करून टाकली 600 रुपये, 700 रुपये, 800 रुपये. का? कारण लोकांकडे पैसे, लिक्विडिटी आहे मार्केटमध्ये. इन्फ्लेशन वाढलं. आता इन्फ्लेशन कितीपर्यंत वाढेल? किती वाढू शकतं? आता गव्हर्नमेंटनी एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला काय केलं? नोटा छापल्या. त्यांनी दुसरा प्रॉब्लेम तयार झाला, इन्फ्लेशन सुरू झालं. आता इन्फ्लेशनला कंट्रोल करायला काय केलं? व्याजदर वाढवायला सुरुवात केली. ही सगळी सायकल आहे.